व्हिडिओवरनं जे राजकारण सुरू केलं की ही बाई नाटकं करतेय, डोक्यावरती कुंकू वगैरे टाकून हिनी ते नाटक केलंय, तर बाई माझं सांगणं तुला हे की हे रिपोर्ट जे आहेत हे ससूनकडनं मी काढून आणलेले आहेत, त्यामुळे तुला लवकरच कळेल की नाटकं काय असतात. रुपाली पाटील ठोंबरे बीडला होती हे जरी खरं असलं तरी तिचीच बहीण आणि तिचीच मावशी आणि तिचाच तो कोण त्यांचा जावई आणि तिचेच घरचे माझ्या घरी घुसलेत हे पण तेवढंच खरंय. मी माधवी खंडाळकर. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण बघत आहात सोशल मीडियावरती रुपाली पाटील ठोंबरे माधवी खंडाळकर हे जे काही तुम्ही ऐकताय, तर मी माझं सोशल मीडियावर एक वक्तव्य केलं होतं की रुपालीताई पाटील यांना निलंबित करा असं मी दादांना मागणी केली होती. कारण मला वैयक्तिकरित्या वाटत होतं की रुपाली पाटील ठोंबरे ही महिला एक अग्रेसिव्ह महिला आहे, जिला बुद्धी नाहीये, मंदबुद्धी आहे, मानसिकरित्या दुर्बळ आहे आणि जे काही तिचं काही नाटकं बघत असते त्याच्यावरनं मी माझं स्वतःचं एक मत मांडलेलं होतं. आणि ते मत मांडलेलं असताना तिने जो काही कट रचला, इथून बीडला जाणे, तिच्या सख्ख्या बहिणीला माझ्या घरी पाठवणे, मारहाण करणे आणि हे सगळं करून त्यांनी परत मला खोटं पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं होत असताना मला कुठल्याही कोणाचं समर्थन मिळत नव्हतं ह्याचं पण मला एक खंत वाटते. आणि रुपाली पाटील यांनी जे काही मी जेव्हा कधी माझ्या घरी येऊन जी काय मारहाण केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तिची कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी मला समजुतीचं हे करून मला कंप्लेंट मागे घ्यायला लावली. त्यानंतर घरी रात्री 12:30-1च्या सुमारास येऊन माझ्याकडनं हा व्हिडिओ माझ्याकडनं बनवून घेतला की हा राजकीय याला स्वरूप देऊ नका वगैरे वगैरे वगैरे. आणि हा व्हिडिओ माझ्याकडनं त्यांनी बनवून घेतला, चुकीचा व्हिडिओ बनवून घेतला. परंतु मी तो थोड्या वेळाने हाईड केला कारण मला हे पटत नव्हतं कुठेतरी मनाला, त्यामुळे मी तो लगेच हाईड केला. पण तेवढ्या वेळात त्यांनी स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करून तो व्हिडिओ कसा व्हायरल केला मला माहिती नाही. आणि हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सकाळी त्या व्हिडिओवरनं जे राजकारण सुरू केलं की ही बाई नाटकं करतेय, डोक्यावरती कुंकू वगैरे टाकून हिनी ते नाटक केलंय, तर बाई माझं सांगणं तुला हे की हे रिपोर्ट जे आहेत हे ससूनकडनं मी काढून आणलेले आहेत, त्यामुळे तुला लवकरच कळेल की नाटकं काय असतात. आणि मला एवढंच सांगणं आहे की ज्या बाईला रक्त आणि कुंकू मधला फरक कळत नाही त्या बाईची जी वकिली सनद आहे ती काढून घ्यावी असं मला सरकारला सांगणं आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी पक्षातनं हिला निलंबित करावं आधीही हीच माझी मागणी होती दादांकडे आणि आत्ताही हीच आहे आणि कायम हीच ठाम राहील. ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात मी बीडला होते, ते खरं आहे का? रुपाली पाटील ठोंबरे बीडला होती हे जरी खरं असलं तरी तिचीच बहीण आणि तिचीच मावशी आणि तिचाच तो कोण त्यांचा जावई आणि तिचेच घरचे माझ्या घरी घुसलेत हे पण तेवढंच खरंय.